नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 25 सप्टेंबर 2011 रोजी जो MPSC STI पूर्व परीक्षेचा पेपर झाला होता। या पेपरमधील भूगोल या विषयाच्या संदर्भाने तुम्हाला जे 16 प्रश्न विचारण्यात आले होते, या प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। पूर्वी म्हणजे 2016च्या अगोदर ग्रुप बी मधली जी पदं आहेत STI PSI ASO यांच्या स्वतंत्र पूर्व परीक्षा अर्थात स्वतंत्र परीक्षा पद्धती होती। त्यानुसारच विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा 2011 ची जाहिरात आहे आणि पेपर झाला होता 25/9/2011 मध्ये। या पेपरमधील भूगोलाच्या संदर्भाने जी प्रश्न विचारण्यात आले होते त्यांचा सराव करून घेऊया। आपण जर पाहिलं एकंदरीत प्रश्न तर थोडेसे वन लाइन म्हणजे थोडेसे इझी आहेत आजच्या तुलनेमध्ये, परंतु एक सराव आणि येणाऱ्या काळात सर्वच MPSC परीक्षा घेणार आहे सरळ सेवेच्या, म्हणून हे प्रश्न देखील आपल्याला सरावासाठी उपयुक्त ठरणार आहेत। प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती आहे? तर हे पाठांतराचे प्रश्न आहेत। आपल्याला माहिती की हिमनदी म्हणलं की भारतातली सर्वात लांब नदी ही सियाचीन नावाची हिमनदी आहे। जवळपास 75-76 किलोमीटर 75 ते 76 किलोमीटर हिची लांबी आहे। जम्मू काश्मीर आणि पुढे लडाखच्या म्हणजे वास्तविकता ती काराकोरममध्ये उगम पावते आणि लडाख जम्मू काश्मीरच्या दरम्यान ती 76 किलोमीटर लांबीचा आपला प्रवाह निर्माण करते। हिमनदी विचारले हे आपण लक्षात घ्यायचं आहे। गंगा ही नदी उगम पावते गंगोत्री हिमनदीतून, म्हणून इथं हा पर्यायाचा विचार करणं काही गरज नाही। चंद्रा एक हिमनदी आहे, हिमाचलमध्ये आहे, ठीक आहे, बाकी काही नाही, परंतु सियाचीन ही आपल्याला पाठ आहे की ही पाठच पाहिजे हा प्रश्न। त्यानंतर नेक्स्ट आहे भारतात अनुसूचित जमातीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वाधिक असलेले राज्य। त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वात जास्त असणारं राज्य लक्षात घ्यायचे। डायरेक्ट असे डोकेमोज विचारले नाही आपल्याला की सर्वात जास्त अनुसूचित जमातींची संख्या असणारं राज्य असं नाही विचारलं आपल्याला। त्या राज्यातील अनुसूचित जमातीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येची सर्वाधिक प्रमाण असणारं राज्य असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। तर साहजिकच मिझोराममध्ये 94.4% अनुसूचित जमाती आहेत, ठीक आहे। मग सेकंड आहे नागालँड, ज्याचं पर्सेंटेज आहे 86.5%। त्यानंतर थर्डला आहे मेघालय, ज्याचं पर्सेंटेज आहे 86.1%। त्यानंतर फोर्थला आहे अरुणाचल प्रदेश, ज्याचं पर्सेंटेज आहे 68.8%। म्हणजे चारही राज्य बघून घ्या। त्यानंतर नेक्स्ट भारताला एकूण डॅश डॅश किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे। तर भारताला समुद्र किनारा लाभला आहे 7517 किलोमीटरचा। यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवा। भारताला भूसीमा किती लागेल एकूण? तर भारताला भूसीमा लागून आहे 15200, ठीक आहे, 15200 किलोमीटर। मग आता प्रश्न काय विचारला? भारताला समुद्र किनारा लागून आहे, तर तो एकूण सागरी सीमा म्हणजे बेटासहित असं आहे हा या प्रश्नाचं उत्तर, बेटासहित। आणि जर मुख्य भूमीची सागरी सीमा विचारली आपल्याला बेट वगळता, तर ती साधारणपणे 6023 म्हणजे 6100 असं म्हणतात, 6100 सरासरी हा, साधारणतः 6100 किलोमीटर, ठीक आहे। म्हणजे मुख्य भूमी 6100 सागरी सीमा आणि बेटासहित 7517 म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। खालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्यात भूमुख आहे? तर ते आहे न्यू मंगलोर, पर्याय क्रमांक 3। चहाची लागवड या राज्यात प्रथम झाली। आता हे म्हणजे आपल्याला माहीतच असणारे प्रश्न आहेत ना, आसाम, ठीक आहे, याबद्दल आपण जास्त चर्चा करणार नाही। भारतातला पहिला लोहमार्ग, थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला प्रश्न आहे, पण लोहमार्गामुळे जिओग्राफीमध्ये आपण घेतला पहिला आपल्या पाठ आहे, इतिहासामधून आपल्याला पाठ आहे की लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये 1853 मध्ये भारतातला पहिली रेल्वे सुरू झाली मुंबई ते ठाणे या दरम्यान, म्हणजे हे पाठ असणारा प्रश्न आहे।
ठीक आहे, 34 किलोमीटर धावली होती वगैरे. हे इतिहासामध्ये तुम्हाला ज्यावेळेस गव्हर्नर जनरलचं काम येतं डलहौसीचं त्यावेळेस तुम्हाला हा प्रश्न पाठ आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी, तर ती होजिअरी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर डॅश डॅश पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात. आता बॉक्साईटच ऑलरेडी तुरळक जिल्ह्यामध्ये, आता परत त्यांनी काय केलं, कॅटेगराईज करून दिलं आपल्याला की पश्चिम महाराष्ट्रातील. तर कोल्हापूर, बॉक्साईट म्हणलं की आपल्याला काय आठवतं, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, अजून पश्चिम महाराष्ट्र घ्यायचा तर मग सांगली, ठीक आहे, सांगली, थोड्या बहुत प्रमाणामध्ये सातारा आणि कोकणामधला ठाणे, एवढ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला बॉक्साईट आढळतो. म्हणून इथं पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली आणि कोल्हापूर क्लिअर कट होतं. इथं पर्याय एकच दिला त्यांनी, कोल्हापूर, म्हणून पर्याय क्रमांक 3. महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे, तर ती आहे बुटीबोरी. बुटीबोरी. नागपूरमधल्या 2 औद्योगिक वसाहती नेहमी एक्झामला विचारतात, एक म्हणजे बुटीबोरी आणि दुसरा म्हणजे अलीकडचा मिहान प्रकल्प. ठीक आहे, हे 2. हे वाळूज आपल्याला माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधला आहे, इंदापूर पुण्यामधलं आहे, रत्नागिरीमधला निवळीचा प्रदेश आहे. महाराष्ट्रातील हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगाकरता आहे. खनिजावर आधारित उद्योगाकरिता, बघा तुम्ही प्रश्न जरी केअरफुल वाचला तरी पर्याय बघा ना कसे दिलेत फसवे. नागपूर, चंद्रपूर, रायगड, रत्नागिरी, मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव. उद्योगा म्हणजे खनिजावर आधारित, मग खनिज कुठे आहे जास्त, नागपूर आणि चंद्रपूर. म्हणजे तुम्ही दगडी कोळसा बघा, लोह खनिज बघा, चुनखडी बघा, डोलामाइट बघा, कुठं सापडते या 4 पर्यायापैकी, नागपूर आणि चंद्रपूर. जास्त लॉजिक लावायची गरज नाही. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या, पूर्वी असे प्रश्न यायचे, ठीक आहे, त्यामुळं म्हणजे हे पाठ आहे आपल्याला. 35 जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये. या आता कदाचित हा प्रश्न यामुळे विचारत असेल की त्यावेळेस पालघरची चर्चा वगैरे असेल आणि मग न्यूज, मुलं कन्फ्यूज व्हावे, 36वा जिल्हा होईल होईल होईल, म्हणजे असं हा पण MPSC दृष्टिकोन ठेवते. इथं काही पर्यायच नाही 36चा, त्याच्यामुळं काही नो प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. त्यानंतर कारण आज तर 36 आहेत पण पर्याय 36 नाही, मग त्यावेळेचा प्रश्न 2011चं बोलतो आहेत ना आपण. महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे साठे विस्तृत आहेत. मॅग्नीजबद्दल आता बघा, बॉक्साईटला विचारलं, आता विचारलं मॅग्नीज. तर पर्याय बघा काय आहेत, नागपूर, गोंदिया, सातारा, सांगली, यवतमाळ, परभणी, धुळे, जळगाव. 4 आणि 3 तर कटले. सातारा, सांगली थोडंसं कन्फ्यूज झालं असतं, परंतु नाही. आपल्याला माहिती आहे की मॅग्नीज हे प्रामुख्यानं कुठे सापडते, भंडारा, नागपूर, गोंदिया आणि सिंधुदुर्ग. भंडारा, नागपूर, गोंदिया आणि सिंधुदुर्ग म्हणलं की मॅग्नीज आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. कोकणातील उत्तरेकडून दक्षिणेकडे घाट सांगायचे आहेत. ठीक आहे, तर यामध्ये सर्वात उत्तरेकडे थळचा घाट आहे, म्हणजे पर्याय 3 आणि पर्याय 4 तर कटले. मग आता थळ, कुंभार्ली, फोंडा, आंबोली हे लॉजिक आहे. आंबोली आपल्याला माहिती आहे की सिंधुदुर्गमध्ये साऊथला आहे. ठीक आहे, म्हणजे या लॉजिकवरून तुम्ही पर्याय 1 उत्तर काढू शकले असते, परंतु तुम्ही पर्याय 2 जर बघितला तर सारखाच आहे. म्हणजे फोंडा आणि कुंभार्लीचेच फक्त लोकेशन त्यांनी मागे पुढे केलेले आहेत. म्हणजे इथे तुमचा क्लिअर कट अभ्यास पाहिजे. तुम्ही घाटाचा एकदा तो नकाशा भरवायला पाहिजे. म्हणजे आपण तर उत्तर आता करून घेऊ, पर्याय क्रमांक 1 आहे, पण एकदा नकाशामध्ये बघून घ्या. तुम्ही जर पाहिले महाराष्ट्रातले प्रमुख घाट तर आपल्या लक्षात येतं थळ घाट आहे, त्याच्या साऊथला बोर घाट आहे, नंतर तामणी आहे, नंतर वरांदा आहे, कुंभार्ली आहे बघा, नंतर आंबा आहे आणि नंतर फोंडा आहे आणि नंतर मग आंबोली आहे. हे बघा, नंतर कोणी साऊथला आंबोली. मग त्यांनी पर्याय 1 मध्ये 2 मध्ये देताना बरोबर लिहिता. फोंडा आणि कुंभार्लीमध्ये त्यांनी काय केलं, मागे पुढं केलेलं आहे. म्हणजे अगोदर कुंभार्ली आहे म्हणजे साऊथकडे जाताना, आणि त्याच्या साऊथला म्हणजे त्याच्या दक्षिणेला फोंडा आहे. हे बघा, अगोदर कुंभार्ली आहे आणि मग फोंडा आहे. हापूस आंब्याची झाडं या जिल्ह्यात आढळतात.
जनरल क्वेश्चन केला बघा त्यांनी. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड. आता झाडं म्हणल्यावर खूप हापूस आंबा प्रसिद्ध आहे, मग ठीक आहे रत्नागिरी, परंतु हापूस आंब्याची झाडे या जिल्ह्यात आढळतात, मग वरील सर्वच घ्यावं लागतील ना. म्हणजे पर्याय क्रमांक 4. महाराष्ट्रातील जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरता प्रसिद्ध आहे, ते आजही आहे. द्राक्ष म्हणलं की नाशिक. पण परत एकदा बघा पर्याय कसे गुगली टाकलेत, प्रत्येकच पर्यायामध्ये नाशिक आहे बघा. धुळे नाशिक, पुणे नाशिक, सातारा नाशिक, सांगली नाशिक. तर मग सांगलीचे देखील द्राक्ष प्रसिद्ध आहे. ठीक आहे, म्हणजे सांगलीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्ष लागवड केली जाते. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर खालीलपैकी केरळ राज्यातील लोकप्रिय नृत्य, शास्त्रीय नृत्य पाठ आहेत आपल्या, म्हणजे आपण सर्वांनी पाठच केले. भांगडा म्हणलं की पंजाब आहे. ठीक आहे, भरतनाट्यम म्हणलं की तमिळनाडू, त्याच्यानंतर कथकली म्हटलं की केरळ आहे, म्हणजे जे आपलं उत्तर आहे, आणि कुचिपुडी म्हणलं की आंध्र प्रदेश आहे. म्हणजे साहजिकच काय आहे, कथकली. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीनं 2011चा आपण STIचा पूर्वपरीक्षेचा पेपरमधील जिओग्राफीचे प्रश्न पाहिले. तुम्ही आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे आणि व्हॉट्सअप चॅनल आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, अजून जे काही पेपर राहिलेले आहेत त्याबद्दल आपण व्हिडिओ बनवूयात. धन्यवाद.